स्त्रीचे खूप विविध रूपे आहेत. कन्या, स्त्री सुद्धा आपण बघतो, कन्या, आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, सून, वहिनी, मावशी, आजी, आत्या, अशी कित्येक रूप स्त्रीची आहेत. आणि या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण आज संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा महिलांना सन्मान दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने महिला दिन सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे. जरूर आज देख रहे खचाखच भरा हुआ स्टेडियम महिला दिन आज 8 मार्च और 8 मार्च में सभी महिला वर्ग आज यहाँ पर तशरीफ लाए, उनका तहे दिल से वेलकम है, स्वागत है। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 चालू मुकाबला होगा। अभिजीत राणे प्रेजेंटेड नागेश्वर आवास विपक्ष एबी ग्रुप अलीबाग। एक तरफ है हम देख रहे अलीबाग टेनिस क्रिकेट की आन बान शान जिसे कहा जाता है वो है पंकज यादव बूम बूम माटिया, और उनके साथ कैवल्य पाटिल एक शानदार खिलाड़ी। आज ये दोनों बेस्ट वर्सेस बेस्ट मैदान पर संघर्ष करेंगे, क्योंकि यहाँ पर जो जीतेगा वो जरूर सुपर 16 में प्रवेश करेगा। उसके लिए होता हुआ ये क्रिकेट का महायुद्ध। विकास सर, नागेश्वर आवास मध्ये कोण आहे तर कैवल्यच्या जोडीला आहे शिवतेज पाटील, मागच्या मॅच मधील सामनावीर ऋषभ गोंधळी, साईराज नरे, कौस्तुभ दळवी, सूरज पाटील, धर्मेंद्र वर्तक, प्रतीक पाटील, बंटी घुगे, राजकुमार पाटील, नागेश सरदार। हा त्याचा एक बलाढ्य असा चमू आहे, परंतु त्याच्या अपोजिट खेळताना माठ्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळाडू निवडलेले आहेत. पंकजच्या साथीला वाईस कॅप्टन माहित कूर, जय पाटणकर, पंकज नाकवा, प्रिन्स बोकाडे ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी मागच्या सामन्यात केली. आपल्या विभागातील आपल्या अलिबाग तालुक्यातील मॅच विनर ज्याला म्हटलं जाते असा सिद्धांत नवले, निमिष पाटील, रोनित नाकवा सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला आहे. प्रदीप स्पोर्ट्स नाकवा संघाचा हा खेळाडू. आणि तदनंतर साहिल जाधव ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आणि त्यांच्यासोबत आहे वर्सोलीच गावचा आपला उत्कृष्ट खेळाडू। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बाजी मारेल आणि सुपर 16 मध्ये आपलं तिकीट याच मॅच मध्ये बुक करेल। यस एब्सोल्युटली, दोनों टीम बेस्ट वर्सेस बेस्ट हम देख रहे हैं। जागतिक दिन, महिला दिन और कार्य सम्राट सम्मान्य महेंद्र शेठ दलवी यहाँ पर स्क्रीन पर हमें दिखाई देते हुए उनके माध्यम से शुभकामनाएं दी जाती है। आणि त्यांच्यासाठी कोणते शब्द लिहिलेले आहेत? तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे। जागतिक महिला दिनी सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा मेसेज दिलेला आहे आमचे सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी। और उसी वक्तव्य के लिए मैं कहना चाहूंगा, उनकी माँ की दुआ के लिए, अब ना दीवार कोई है ना दर बाकी है, अब ना दीवार कोई और ना दर बाकी है, फिर भी महसूस होता है कि घर बाकी है। हार जाऊं मैं कोई जंग मुमकिन नहीं जब तक मेरी माँ का दुआओं का असर बाकी है। और जरूर उनकी माँ की दुआओं का असर आज सभी दर्शक हम देख रहे, सभी कार्य सम्राट आज उन्हें कहा जाता है इस विभाग के दमदार आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दलवी, और अपनी मां की दुआ से आज इतने काबिलियत पर पहुंच चुके हैं। वर्ग उन्हें मुबारकबाद देने के लिए यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी मैं वेलकम कहता हूं। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से सभी लाइव दर्शकों का तहे दिल से वेलकम इस प्रतियोगिता के द्वारा। परंतु सामना सुरू व्हायच्या आधी मुन्ना तुझं सुद्धा कौतुक करावं लागेल। अतिशय समय सूचकता बाळगतोस, कोणत्या क्षणी कोणता डायलॉग मारावा, कोणता शेर म्हणावा, आणि तो उत्कृष्ट पद्धतीने पाठ सुद्धा झालेला केलेला आहेस। कशा पद्धतीने जमते तुला आहे, आणि तू शिकलास तरी किती? यस एब्सोल्युटली, मेरा एजुकेशन 10वीं तक हुआ है, क्योंकि घर की परिस्थिति खराब थी, उसके वजह से मुझे आगे का एजुकेशन लेने में दिक्कत हो रही थी। पर खुदा का भरोसा और आप लोग जैसे गुरुवर्य और ये सभी दर्शकों का प्यार, उसके बदौलत आज मैं इस मुकाम तक पहुंचा हूं। और सबसे ज्यादा दमदार आमदार कार्य सम्राट सन्मान्य महेंद्र शेठ दलवी, जिन्होंने हर प्रतियोगिता में मुझे शुभ आशीर्वाद दिए हैं। और ये आज की बात नहीं है, 5 साल पहले की बात मैं कहता हूं, जब सुड़कोली के मैदान पर कार्य सम्राट सन्मान्य महेंद्र शेठ दलवी आए और उन्होंने मेरे कंधे पर हाथ रखकर कहा कि ये लड़का मेरे गांव का है, मेरे पंचायत का है, और तब से उनके शुभ आशीर्वाद से आज मैं इस मुकाम तक पहुंचा हूं। धन्यवाद सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहब का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा, क्योंकि यहाँ पर देखिए हम देख रहे एग्जीबिशन मैच
10 तारीख को होगा बेस्ट ऑफ रायगढ़ और रेस्ट ऑफ इंडिया। जो बेस्ट ऑफ रायगढ़ वेदा जुईकर इनके माध्यम से स्पॉन्सर की गई है और जिशा जुईकर इनके माध्यम से रेस्ट ऑफ इंडिया यहां पर स्पॉन्सर की गई है। तो जरूर यहां पर देखेंगे हम फाइटर जेट योगेश पेनकर बेस्ट ऑफ रायगढ़ के कप्तान होंगे और कृष्णा लक्ष्मण सातपुते रेस्ट ऑफ इंडिया के होंगे। एक एग्जीबिशन सामना जिसमें सबसे खतरनाक खिलाड़ी हमें दिखाई देंगे जिनका नाम है करण अंबाला। करण अंबाला तर आहेच, परंतु त्यांच्या समवेत सर्व दिग्गज खेळाडू ज्यांनी ISPL चं प्रतिनिधित्व केलं होतं, खेळलेत सर्वजण, ते सर्व दोन्ही संघांमध्ये सुद्धा दिसणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने विश्वजित ठाकूर अतिशय आपल्याला याचा सुद्धा खेळ बघायला मिळेल आणि अपोजिट संघात सुद्धा इजाज कुरेशी, करण अंबाला, केतन म्हात्रे आणि याच्यासारखे सर्वच्या सर्व दिग्गज खेळाडूंचं आखो देखा दर्शन या ठिकाणी या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते शक्य होते आपल्या दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातूनच। यस एब्सोल्युटली, टेनिस क्रिकेट के तारे सितारे आज नहीं तो 10 तारीख को जरूर सर मैदान पर आएंगे और हम देखते हैं जो 3 दिन से हमारे ऊपर ध्यान देने वाले दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी के कट्टर समर्थक सम्माननीय सुनील जी धोरे सर, इनका मैं तहे दिल से आभार, क्योंकि सलग 3 दिन से हमारे ऊपर ध्यान देते हैं, विक्स की गोली हो चाय पानी हो सब ध्यान देते हैं। ऐसे सम्माननीय सुनील जी डोरे सर, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं। आणि सुनील डोरेंबद्दल म्हणावंच तर आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आहेत, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सेवेच्या ठाई तत्पर असतात नेहमी ते। और चलो देखिए यहाँ पर मैच ऑन होने जा रहा है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर इनिंग की शुरुआत करते हुए मेरे साथ हमारे गुरुवर्य विकासजी साकरकर सर और लहू खेड़ेकर सर यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी तहे दिल से स्वागत है। रोहा गांव से बिलोंग करने वाले एक स्पॉन्सर लहू जी खेड़ेकर, उनका भी तहे दिल से स्वागत। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 सलामीसाठी आपण बघतोय कौस्तुभ दळवी आणि ऋषभ गोंधळी यांची जोडी मैदानात आलेली आहे। चेंडूचा ताबा दिलेला आहे तो ऋषभ प्रिन्स बोकाडे, एक नवोदित गोलंदाज, पण काय लाजवाब गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न होता, फलंदाज कौस्तुभला अंदाज सुद्धा आलेला नाहीये आणि चेंडू यष्टीरक्षक पंकज जय पाटणकरच्या हातात कधी जाऊन विसावला हे सुद्धा त्याला समजलेलं नाही। यस एब्सोल्युटली विकास सर, अगर देखे जाए ना तो ये छोटे से कद के खिलाड़ी है पर इनका रुतबा कुछ अलग है। क्या गेंदबाजी कर रहे छोटे कद के खिलाड़ी पर शानदार बल्लेबाजी और गेंदबाजी करते, पर इस बार पंकज यादव ने रखा हुआ विश्वास इस मैच में वो दिखाते हुए पावर प्ले की ओर में अपने छोर की अगली गेंद लोअर फुलटॉस डिलिव्हरी होती, मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय, परंतु दोन्ही फलंदाज अतिशय चपळाईने पळून स्ट्राइक रोटेट करतात, एक धाव आपल्या संघासाठी घेतात। और जरूर देखिए 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की यहाँ पर बैटर कौस्तुभ दलवी ने और ऋषभ जैसे बल्लेबाज को यहाँ पर मौका दिया है। P1 पावर प्ले का शतक करो या मरो, अगर जीते तो 16 में जरूर जाएंगे और मौका रहेगा यहाँ पर बल्लेबाजी करने का। फिर से एक बार ऋषभ को यहाँ पर स्ट्राइक पर बुलाया, गेंदबाजी करते हुए प्रिंस बोकाड़े, और सराहना करनी होगी कप्तान पंकज यादव की जिन्होंने कम आयु के खिलाड़ी के ऊपर विश्वास दिखाया है। सर ये आत्मविश्वास उसने कहां से लाया, ये तो गेंदबाजी पर जरूर दिखाई देगा। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालेला आहे, फलंदाजीला ऋषभ। आहा, मारण्याचा चांगला प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर आहे, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गगनाला गवसणी घालत, अप्रतिम नेत्रदीपक षटकार। गेंद बाउंड्री लाइन के बाहर गिरी। शानदार बल्लेबाजी यहाँ पर, जब भी स्ट्राइक मिली ना इन्होंने अपने बल्लेबाजी के जलवे दिखाए। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है अभिषेक पाटिल, साक्षी भाभी के हीरो, जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर यहाँ पर जरूर लगते हुए बिना कोई विकेट खोए पहला और प्रगति पर। थोडासा चुकला ऋषभ। प्रिन्स आहा, बघा चांगलं कमबॅक, अतिशय चांगलं कमबॅक करताना दिसतोय। अगोदरच्या चेंडूवर थोडासा टप्पा पुढे गेला होता, त्याला भिरकावून दिला होता, परंतु ह्या वेळेला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंप पिचिंग टाकण्याचा प्रयत्न केला, यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला चांगलं कमबॅक केलं। स्वतःवरचा आणि संघावरचा जो दबाव आला होता तो सुद्धा नाहीसा करून टाकलेला आहे। यस, फिर से एक बार प्रिंस बोकाड़े,
ओहो इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, गेंद जाएगी सीमा पार। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का यह शानदार षटकार। मही नायक Thank हूँ, you. मही खलनायक हूँ। सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय जिथे आता दमदार आमदारांचं स्वागत केलं जातंय अर्थातच जयेंद्र सरांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित तिथे सन्मान होतोय आणि नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांच्या देखील माध्यमातून सदिच्छा भेट दिली जाते। वेळात वेळ काढून त्यांची देखील उपस्थिती आज प्रार्थनीय असं सांगितलं जातंय आणि ते देखील उपस्थित झालेले आहेत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या या पर्वामध्ये। ओव्हर टू वन्स अगेन कॉम्बॉक्स। एक चेंडू चांगला तर दुसरा चेंडू खराब, तिसरा चेंडू चांगला तर चौथा चेंडू खराब आणि ह्या वेळेला बघतोय आपण हा सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे। पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकारांच्या सहाय्याने 13 धावा अर्जित केलेल्या आहेत त्या अभिजीत राणे प्रेझेंट्स पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाने। जरूर अगर विकास सर देखे जाए ना तो जो सफर की शुरुआत करते हैं वो अपनी मंजिल को पा लेते हैं, जो सफर की शुरुआत करते हैं वो अपने मंजिल को पा लेते हैं। बस एक बार चलने का हौसला रखे दोस्त, आप जैसे मुसाफिरों का तो रास्ता भी इंतजार करते हैं, रास्ते भी इंतजार करते हैं। तो जरूर यहाँ पर अच्छी शुरुआत की, पहले ओवर में 13 रन प्राप्त किए। बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं अभिजीत राणे पुरस्कृत नागेश्वर आवास। अच्छी इनिंग की शुरुआत यहाँ पर ऋषभ बैटर के द्वारा। प्रिन्सने सुद्धा खरोखर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु जे 2 चेंडू खराब टाकले आणि त्या खराब चेंडूला क्रिकेटमध्ये माफी नसते। ऋषभने सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करत दोन्ही चेंडू सेम पोझिशनमध्ये सेम ठिकाणी हायलाइट्स ज्या पद्धतीने असते रिप्लाय ॲक्शन तशा पद्धतीने दोन्ही चेंडू भिरकावून दिले होते 6 धावांसाठी। धावसंख्या धावफलकावर 13 धावा। गोलंदाजीसाठी कोण येते दुसरे षटक घेऊन तर सोगाव गावातला अतिशय उत्कृष्ट बेस्ट ऑलराउंडर माहिद कुर। यस माहिद कुर जाने आने रफ्तार के सौदागर। गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज कौस्तुभ दलवी, बैट फ्रॉम कोलाड। ओहो इस बार देखिए फुलर लेन की गेंद शानदार कट किया पर अच्छी फील्डिंग। शानदार 100% यहाँ पर अपने गेंद को रोकने का प्रयास, वहां पर फील्डर थे सिद्धांत नवले, हार्ड हिटर खिलाड़ी। जबकि एक गेंद और 6 रनों की आवश्यकता होगी तो इस गिलक के बल्लेबाज ने काफी मैचेस जीता है सर, वही सिद्धांत नवले, मैन फ्रॉम थर्ड बाजार। एक मॅच असा बघितला होता की 6 चेंडू आणि 28 धावांची गरज होती। मैदान होतं फुलाई देवीचं होते आणि ते त्यांचे बेस्ट टुर्नामेंट्स त्या ठिकाणी फुलाई देवी सासवण्याच्या मैदानामध्ये सिद्धांतने अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत 6 चेंडूत 28 धावा फटकावल्या होत्या आणि थळेश्वर थळ संघाला विजयश्री सुद्धा प्राप्त करून दिली होती। यस करमरकर का वो मैदान और उसी मैदान पर क्या शानदार बल्लेबाजी की थी, वही फील्डर हम देख रहे सिद्धांत नवले। फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज माहिद कुर वर्सोली की जानिब से। ओहो इस बार फुल टॉस गेंद और उसके ऊपर पूरा प्रतिकार किया है। गेंद जाती हुई पराग शेल के स्टैंड को मान वंदना देते हुए, गेंद गई सीमा पार। बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन बिल्कुल। भी टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया और उनके समर्थक अंकुश जी पाटिल दोनों साथ में यहाँ पर स्क्रीन पर हमें दिखाई देते हुए। फुल टॉस गेंद थी, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद जरूर यहाँ पर छक्का लगाया, इसके बाद तीसरी गेंद पर जरूर डॉट कराते हुए अच्छी कमबैक यहाँ पर। इसलिए तो कहते हैं ना विकास सर, यूं जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है। लहरों की तो फितरत है, शोर मचाने की मंजिल उसी की होती है जो नजरों में तूफान देखता है। ऋषभ गोंधळीने जे पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती ना तशाच पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून ह्या मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळते। अप्रतिम खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळते आणि बघा अतिशय जबरदस्त असा देखणा शॉट बघायला मिळते। चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पराग शेळके स्टँडला गवस निघालत निघून जातो सीमारेषा पार, षटकार। ऋषभने कशा पद्धतीची गोलंदाजी केली, एक षटकार दुसरा डॉट, तिसरा षटकार नंतर डॉट, षटकार डॉट, अशा पद्धतीने त्याने फलंदाजी केलेली आहे।
परंतु याचाच अर्थ काय, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला समाचार, अशा पद्धतीची त्याची फलंदाजी बघतोय आपण. प्रत्येक षटकाराच्या नंतर एक डॉट डिलिव्हरी सुद्धा आलेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी ऋषभच्या माध्यमातून बघायला मिळते. यस, ऋषभ के ऊपर भरोसा दिखाया है टीम. हम देख रहे हैं अभिजीत राणे प्रेजेंटेटर नागेश्वर आवास और ऋषभ शानदार बल्लेबाजी करे. आज ऋषभ पंत की याद ताजा करते हुए, इस तरह के बल्लेबाजी करते हुए वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में बैटर ऋषभ. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू. फिरवतोय, बोट फिरवतोय, चेंडू सुद्धा फिरते. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. ऋषभचं झालंय काय माहितीये काय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. 4 षटकारांच्या साहाय्याने 24 धावा त्याच्या नावावर झालेल्या आहेत आणि उर्वरित 5 चेंडू निर्धाव, अशा पद्धतीची त्याची फलंदाजी बघायला मिळाली. यस, देखिए ना सर, 2 ओवरों में 26 रन स्कोर कार्ड पर अच्छी शुरुआत यहाँ पर अभिजीत राणे पुरस्कृत. हम देख रहे हैं नागेश्वर आवास. इसीलिए तो कहते हैं ना, डाली पर बैठा परिंदा डाली की कमजोरी या उसके हिलने से नहीं डरता, क्योंकि उसको डाली पर नहीं तो अपने पंखों पर भरोसा होता है. और वही भरोसा बल्लेबाज ऋषभ ने दिखाया. 2 ओवरों में जरूर उन्हें बल्लेबाजी करते हुए 26 रन प्राप्त किए हैं. यस, पंचांचा इशारा आलेला. इट्स अ 50-50 चॅलेंज ओव्हर. आणि हे चॅलेंज ओव्हरचा धसका कित्येक फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आणि त्यांच्या संघ मालकांनी सुद्धा घेतलेला आहे. हे राजाचा रंक आणि रंकाचा राजा करणारं षटक. बघूया कोणता संघ यावर हावी होतोय, कारण हेच षटक डिसाईड करणारं षटक होते. यस, और सामने एक छोटे कद के खिलाड़ी है, छोटा तीर वार करे गंभीर. नाम है कौस्तुभ दलवी, रोहा कोलार से बिलोंग करने वाले एक खिलाड़ी. आज उन्हें मौका मिला है नागेश्वर आवास टीम में बल्लेबाजी करने के लिए. और जरूर गेंदबाजी के लिए शुभम आए, जिन्होंने पिछले मैच में विकास सर शानदार गेंदबाजी की थी. वही शुभम तीसरे ओवर के लिए आते हुए. पहिला चेंडू, बॅटची कडा घेतली. चेंडू शॉर्टथर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी सुद्धा ठरतात दोन्ही फलंदाज. अतिशय चांगल्या पद्धतीने कौस्तुभने काय केलंय, एक सिंगल घेतली, ऋषभला स्ट्राईकवर आणलाय. ऋषभने काय केलंय, जो आपल्याला बॅटिंग भेटलेली आहे, स्ट्राईक मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या संघासाठी करून दिलेला आहे. अतिशय चांगलं कॉम्बिनेशन दोघांचं बघायला मिळालेलं या मॅच मध्ये. यस, होना भी चाहिए और पार्टनरशिप बिल्ड करनी है इस प्रतियोगिता में. अंडर 16 अगर अगले 16 टीम में अगर प्रवेश करना है तो जरूर यहाँ पर अच्छी साझेदारी बिल्ड करते हुए एक टारगेट सेट करना है. दोनों बैटर यहाँ पर ऋषभ और कौस्तुभ. फिर से एक बार शुभम शानदार गेंदबाजी कर रहे हैं. शुभम शुभमचा फुलटॉस चेंडू, परंतु त्या ठिकाणी खाली क्षेत्र, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय, सीमा पार, मिळतोय चौकार. हैंडसम राजा, अब देर ना कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा, क्योंकि 50-50 का और चैलेंजिंग स्कोर यहाँ पर 10 प्राप्त करना है. और 2 गेंदों में विकास सर 5 रन प्राप्त करते हुए स्कोर जा पहुंचा है 31 रन बिना कोई विकेट खोए. आता प्रश्न पडेल, ऋषभ गोंधली कोण, कुठला? तर ऋषभ गोंधली कामारले ग्रामपंचायत मधील सुतारपाडा गावामधला. सुतारपाडा गावाने सुद्धा कित्येक चांगल्या खेळाडूंना उदयास आणले. पुढचा चेंडू, और इस बार देखिए विकेट कीपर थोड़े से चकमा खाते हुए यहाँ पर आम तो आम गुटलियों के दाम. डॉट गेंद गई थी पर लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है. हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 32 रन स्कोर कार्ड पर तीसरा और जारी है. बचे हुए 3 गेंदे और विकास सर अभी भी चैलेंजिंग के लिए 4 रनों की आवश्यकता है. अतिशय चांगला मॅच या ठिकाणी बघायला मिळते. चेंडू गोलंदाजी चांगली करतायत, फलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतात, परंतु याच वेळेला रिव्ह्यू येते पंचांकडून. बॅटरचा रिव्ह्यू आहे वाईट बॉलसाठी. बघूया, थर्ड अंपायरला पाचारण केलं जातं या ठिकाणी. आमच्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय रमा पवार सर आणि अमित गोलतकर सर. जरूर हम देख रहे हैं अभिजीत राणे प्रेजेंटेस नागेश्वर आवास, विपक्ष एबी ग्रुप अलीबाग. एबी ग्रुप अलीबाग यानी भूम भूम माटिया, जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग में लास्ट ईयर फाइनल का खिताब प्राप्त किया था. वही कप्तान हम देख रहे हैं पंकज यादव. इसके बाद होने वाला मुकाबला, यानंतर होणारा सामना आरसी ग्रुप थल विरुद्ध समा वॉरियर्स लोणारे.
राकेशजी चव्हाण सर पुरस्कृत RC ग्रुप थळ आणि त्यांचे कर्णधार प्रफुल्ल पाटील, तसेच समा वॉरियर्स लोणारे संजयजी घरत सर आणि त्यांचे कर्णधार निशांतजी कडवे. निशू यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. आणि जे क्वालिफाईंग झालेले आहेत जे संघ मालक आणि त्यांचे कर्णधार त्यांना सूचना आहे की 10 वाजता आपण उद्या सुपर 16 साठीचा लॉट्स का टाकणार आहोत, चिट्या उडवणार आहोत. सर्व लाईव्ह सुद्धा होणार आहे ते सर्व चित्र. आणि रात्री आता आज नंतर थोड्या वेळानंतर 10 वाजता बरोबर आपण त्या चिठ्ठ्या उडवणार आहोत, लॉट्स टाकणार आहोत. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सुपर 16 साठीचा तो लॉट्स असणार आहे. सुपर 16 के लॉट्स होंगे, इसीलिए 10 बजे हम वो लॉट्स उड़ाने वाले. जो विनर टीम है, जो 16 टीम जीत चुके हैं, उनसे गुजारिश है कि ठीक 10 बजे वो लॉट्स उड़ाए जाएंगे. इसकी जानकारी हम आपको tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट में दे रहे हैं. जरूर अभिजीत राणे प्रेजेंटेस नागेश्वर आवास विपक्ष एबी ग्रुप अलीबाग. जरूर यहाँ पर डिसीजन अभी भी पेंडिंग है. तब तक हम देखते हैं कि शानदार मैच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 2. विश्वनाथ हमारे बाला दलवी यांना पाकिट सापडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅश सुद्धा आहे. आपली पाकिट चेक करून इमानदारी काय असते ना मित्रांनो, हे विश्वनाथ दलवी बाला त्याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि नक्की त्यांनी आमच्याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक वॉलेट भरलेला, पैशाचा भरलेला वॉलेट आहे, तो घेऊन आलेले आहेत. विश्वनाथ दलवी तुम्ही थांबायचं आहे, कारण ज्या माणसाने ज्यांच्याकडे असेल और यहाँ पर फेअर डिलिव्हरी. परंतु माझी विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की विश्वनाथसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण भरलेल्या पैशांचं पॉकेट त्याने या ठिकाणी आणून दिलेलं आहे. ज्यांचं कोणाचं आहे त्याने घेऊन जायचं आहे आपली ओळख पटवून. यस, ईमानदारी की दुनिया नहीं है ऐसा कहा नहीं जाता. ईमानदारी आज भी जिंदा है. इस मैदान पर हम देख रहे हैं विश्वनाथ दलवी उर्फ बाला, भाल गांव से बिलोंग करने वाले हमारे दोस्त हैं. आणि नाव सुद्धा आहे, म्हणजे माझेच शेजारी आहेत, कोंडीबा वनमाने. या तात्या या. कोंडीबाजी आपलं पॉकेट पडलेलं आहे, आपण घेऊन जायचं आहे. सर 1 मिनिट फक्त. सर आमचं लक्ष नव्हतं, वाईट पडला का हा? यस, इट्स वाइड डिलीवरी. यस, फिर से एक बार चलते हैं मैदान पर. वाइड करार करते हुए स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 33 रन. इस बार हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे, पंकज नाकवा, यह हाथ नहीं हथौड़ा है, ये सुरक्षित हाथों में गेंद समाते हुए पहली विकेट का पतन. 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. विकास सर देखा जाए ना तो ये चैलेंजिंग ओवर है और इस चैलेंजिंग ओवर में 10 रन प्राप्त करना जरूरी है. गेंदें हो चुकी है 4 और जरूर बल्लेबाज आउट हो चुके हैं और इस ओवर में खर्च किए हैं 7, यानी आने वाले 2 शेष गेंदों में 3 रनों की आवश्यकता है ये बोनस प्राप्त करने के लिए. फलंदाजीसाठी कोण येते? संघाचा कर्णधार. गतवर्षीच्याने बेस्ट बॅटरचा खिताब या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये पटकावलेला होता, तो कैवल्य पाटील या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. महत्त्वपूर्ण काय आहे, मॅच नंतर जिंकेल तेव्हा जिंकेल, परंतु ही जिंकण्यासाठी जशा पद्धतीची आवश्यकता असते ना, त्या 2 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. जर क्वालिफाईंग आपल्याला 50-50 मध्ये चॅलेंज पार करायचा असेल, बोनस मिळवायचा असेल, बोनस गमवायचा नसेल, तर 2 चेंडूत 3 धावा काढणं अनिवार्य आहे. क्षेत्ररक्षणाची जमवाजमव कशा पद्धतीने करते, कैवल्य आल्यावर थोडं क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत बदल केला जातोय. डीप मिडविकेटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं वाईड केलं जाते, वाईडिशच्या डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये त्याला तैनात केलं जाते. गोलंदाजी शुभमकडून चांगल्या पद्धतीची होताना दिसते अद्यापपर्यंत. इस बार कैवल्य पाटिल मैदान पर है, मिडॉन की दिशा में खेल दिया, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, गेंद जाएगी सीमा पार. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ये शानदार चौका.
तर 200वा चौकार होता, परंतु कर्णधार पदाचं सुद्धा कौतुक करावं लागेल माठ्याच्या, कारण माठ्याला माहिती आहे कैवल्य कशा पद्धतीचा खेळाडू आहे. त्यांनी क्षेत्ररक्षक थोडासा त्या साईडला बदलला होता. चांगला चेंडू, जोरदार अपील केलं जातं, पॅडवर आदळलाय का बघायचं, वेटिंग फॉर कॉम्पिटिशन. यस, इट्स अ लेग बायज. परंतु पंच बघतायत की चेंडूचा जो इम्पॅक्ट आहे तो थोडासा आउट ऑफ लेग स्टंप होता. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 3 षटके पूर्ण, 38 आणि मिळणारा बोनस 5चा 43 धावा धावफलकावर लागतायत. जरूर यहाँ पर देखिए 43 रन स्कोर कार्ड पर बोनस 5 रन प्राप्त करते हुए वक्त नूर को बेनूर बना देता है, छोटे से जख्म को नासुर बना देता है. कौन चाहता है अपनों से दूर रहना, पर वक्त सबको मजबूर बना देता है. पर आज कार्य सम्राट सन्माननीय दमदार महेंद्र शेठ दलवी सर का मैं आभार व्यक्त करूंगा. सभी व्यासपीठ पर सभी अतिथि यहाँ पर बैठे हुए, उसी साथों साथ खचाखच बड़े हुए ये स्टेडियम जो स्टैंड है, वो यहाँ पर दर्शक इस मैच का आनंद लेते हुए, वो सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है विकास सर. पुन्हा आणि जे टीव्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून जे बघत असतील त्यांचं सुद्धा या tennis.com tenniscricket.in माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय चांगला सामना बघायला मिळते. अतिशय चांगली कामगिरी फलंदाजांकडून सुद्धा होते. गोलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीची मेहनत घेत आहेत. दुसरं षटक कोणाच्या हातात सोपवलंय तर पुन्हा एकदा माहित कुरच्या हातामध्ये सोपवलंय. माहित कुरला वाऱ्याच्या अपोजिट साईडने गोलंदाजी करतोय, तरी सुद्धा त्याच्याकडून आपल्याला गोलंदाजीची धार मात्र चांगल्या पद्धतीने बघायला सुद्धा मिळते. 3 ओवर की समाप्ति के बाद 43 रन एक विकेट के नुकसान पर गेंदबाजी के लिए माहित कुर आए. गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे बल्लेबाज जिन्होंने चौवा लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की थी, वही बैटर कैवल्य पाटिल. आज इस मैदान पर दमदार लास्ट ईयर के शानदार बल्लेबाजी करने वाले परफॉर्मेंस खिलाड़ी और यहाँ पर आज इस दूसरे पर्व में बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे. माहितकूर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू पॅडवर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. माहित एक खरोखर चतुरस्त्र गोलंदाज आहे. तो धावण्याचा त्याचा रनअप बघितला की हळूहळू धावतोय. चेंडू त्याचं निरीक्षण असते. फलंदाज कशा पद्धतीने मुवमेंट्स करत असतो, कशा पद्धतीने टान्स बदलवत असतो, ह्याच्यावर त्याचं लक्ष असते. यस, आपकी बात से सहमत. और इस बार देखिए और पिच गेंद पंडरी ढेपे स्टैंड को मान वंदना देते हुए बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा. सरळ बॅटने त्याच्या नेहमीच्या शैलीत खेळला. 2 चेंडूंवर 10 धावा पटकावल्या आणि 2 चेंडू एक स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, एक रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि त्या पद्धत चेंडूंवर मात्र तो डॉट डिलिव्हरी झाली होती. पंचांचा इशारतोय हा चेंडू व्हाईट बॉल. एक धावेने धावसंख्येत आपण बघतोय 49 धावा धावफलकावर लागतायत. 50 रन स्कोर कार्ड पर लगते हुए यहाँ पर जरूर हम देख रहे व्हाइट गेंद डाली, खराब गेंद, उसका नतीजा एक्स्ट्रा के साथ. ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश मिड ऑफ में, शॉर्ट मिड ऑफ कवर पॉइंट की दिशा में फील्डर तैनात है, कोई रन की गुंजाइश नहीं. यहाँ पर डॉट गेंद की मोहर लगती हुई कैवल्य पाटिल जिन्होंने शानदार बल्लेबाजी करते हुए 5 गेंदों का सामना किया, 10 रन पर निजी बल्लेबाजी करते हुए और उनका साथ देते हुए 11 गेंदों पर 28 रन. ऋषभ इस बार देखिए अच्छी गेंद और आड़े बल्ले से खेल दिया है. डीप मिड विकेट की दिशा में फील्डर आएंगे, तब तक फील्ड करेंगे. 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ विकास सर स्कोर की बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट की नुकसान पर. माहितला माहिती आहे एक चेंडू थोडासा खराब गेला, थोडासा ओव्हर पिच पडला, त्याच्यावर षटकार आल्यानंतर मात्र त्याने नंतरचे 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. कारण तो चेंडूचा जो टप्पा होता तो त्याने आणखी थोडासा पुढे घेतला, जेणेकरून फलंदाजाला रूम मिळणार नाहीये. एक धाव मिळाली या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या झालेली ती 51. परत फलंदाजीसाठी आता बऱ्याच कालावधीनंतर बघतोय ऋषभ गोंधळीला स्ट्राईक मिळालेला आहे. ऋषभ गोंधळी वैयक्तिक 4 षटकारांची त्याच्या आणि 1 चौकाराची नोंद, 28 धावा ज्या काढलेल्या आहेत त्या सर्व अशा पद्धतीने काढल्यात. पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कोणती चूक करत नाही आहे क्षेत्ररक्षक रोनित नाखवा आणि फलंदाज बाद.
मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। और इस गेंद के ऊपर बल्लेबाज को रोकने का प्रयास किया गेंदबाज माहिद कूर ने और कोशिश में कामयाब होते हुए। रोनित नाकवाचं सांगायचं झालं तर गतवर्षी आपण साखर प्रीमियर लीग मध्ये बघितलं होतं. रोनितने आपण नेहमी गोलंदाजी करताना बघतोय, परंतु त्याने बॅटिंग मध्ये सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये करून दाखवला होता. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये जबरदस्त अशी कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला घेऊन बेस्ट प्लेयरचं पारितोषिक सुद्धा रोनितने पटकावलेलं होतं. यस, यहाँ पर देखिए न्यू बैटर मैदान पर शिवतेज पाटिल, सुरई गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, पेशे से इंजीनियर। जिस तरह से हमारे साथी कमेंटेटर्स निशांत पाटिल मैन फ्रॉम खाना पेशे से इंजीनियर, उसी तरह से ये भी शिवतेज पाटिल इंजीनियर है। पर आज इंजीनियर होकर भी क्रिकेट का प्यार, क्रिकेट की लगन, क्रिकेट की मोहब्बत आज इस वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में लेकर आते हुए। मोठी स्पर्धा म्हटली की शिवतेज कुठल्या तरी संघात असतो, कारण शिवतेजकडे तो परफॉर्मन्स देण्याची क्षमता आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून बघत आलेल्या आहोत आपण. आणि अतिशय चांगला खेळाडू सुद्धा आहे, अतिशय उत्कृष्ट खेळतो आणि त्याच्या जोरावरच त्याला प्रत्येक संघामध्ये तो आपल्या टीममध्ये हवासा वाटणारा असा हा खेळाडू आज या दमदार आमदार चषकामध्ये खेळताना आपण बघतोय. इस बार माहिद कूर की अच्छी गेंद ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 52, 2 विकेटों के नुकसान पर। और सर अगर देखा जाए ना तो अभिजीत राणे प्रेजेंटेस नागेश्वर आवास इस टीम के समीर पारकर खिलाड़ी है, उनकी माताजी भी आज यहाँ पर तशरीफ लाई है। वो माताजी का भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा जो ऋषिकेश साखरकर स्टैंड में बैठे हुए हैं, उनका भी स्वागत है। अमित पारकर और समीर पारकर इनके माताश्री, उनका भी तहे दिल से स्वागत, वेलकम वीर आमदार दमदार प्रीमियर लीग 2025। नागेश्वर आवास आपल्या घरच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते या ठिकाणी मैदानात आलेत. खरोखर मनपूर्वक स्वागत तुमचं आमच्या माध्यमातून, या ठिकाणी समालोचकांच्या आणि संपूर्ण MD ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा. आपण बघतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड आहेत. आपल्या समोर महेंद्र म्हात्रे स्टँड आहे. नौकार गावचा हा एक जबरदस्त हार हुन्नरी ऑलराऊंडर खेळाडू, या मैदानांमध्ये कित्येक सगळी मैदानं ज्याने गाजवलीत आणि अलिबाग तालुक्यांमधील सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज कोणाकडे असतील तर ती महेंद्र म्हात्रेकडे, आणि त्याच्या बरोबरीनेच कोणाकडे दुसरे असतील तर राजू शास्त्री, त्याच्या नावाचा सुद्धा स्टँड आपण या ठिकाणी बघतोय आपल्या डाव्या बाजूला. अतिशय बेस्ट ऑन द बेस्ट ऑफ द बेस्ट प्लेयर मधले ही सर्व नावं आपण या ठिकाणी बघतोय ज्यांचे स्टँड लागलेले आहेत. यस, और उसी साथों साथ सोनिया म्हात्रे, इनकी भी फैमिली यहाँ पर तशरीफ ला चुकी है, जो बैलगाड़ी के प्रेमी है और यहाँ पर तशरीफ लाए उनकी फैमिली, उनका भी तहे दिल से स्वागत। नागेश्वर आवास के सपोर्टर यहाँ पर जरूर आ चुके हैं, उनका तहे दिल से वेलकम। यहाँ पर मैं कमेंट्री बॉक्स की जानिब से करूंगा सोनिया दादा और हमारे समीर जी पारकर, अमित जी पारकर, इनकी माताश्री, इनके शुभ आशीर्वाद यहाँ पर जरूर मैदान पर आ चुके हैं, उनका तहे दिल से स्वागत। और यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हुए रोनित नाकवा, स्लॉगर डेथ और स्पेशलिस्ट, 52 रन स्कोर कार्ड पर, और स्ट्राइक पर बैटर शिवतेज पाटिल। इस बार पहली गेंद बल्ले का भारी सिरा ब्रश करते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में, यहां पर शिवतेज पाटिल को पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गेंद बोटी न फिरवाल का, और जरूर पहली गेंद के ऊपर बोट में घुमाया, नाकवा ने पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त की। शिवतेज पाटिल बैक टू द डकआउट। रोनित नाकवाच्या हातात पंकजने विश्वासाने चेंडू दिला आणि रोनितने सुद्धा पहिल्या चेंडूवर त्याचा विश्वास सार्थ ठरवला. शिवतेज सारख्या चांगल्या खेळाडूला त्याने तंबूचा रस्ता त्याला चूक करायला भाग पाडून तंबूच्या रस्त्याला दाखवायला भाग पाडलेला आहे. अतिशय चांगला रनअप आपण बघतोय, किती वेगात धावत येतोय, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा त्याला अनुभव सुद्धा प्राप्त झालेला आहे. असा हा रोनित नाकवा या ठिकाणी बघतोय, रोनित राजन नाकवा. यस, और सर डेथ और स्पेशलिस्ट में गेंदबाजी के लिए वहां पर आमंत्रित किया, मुझे बल्लेबाज के पास आक्रमण करने का खाली लाइसेंस होता है और उसमें उन्हें गेंदबाजी के लिए दावत दी है। न्यू बल्लेबाज सूरज। इस बार देखिए फुल टॉस किस्म की गेंद, चकमा खा गए विकेट कीपर पंकज यादव भी, और इस बार ऑफिशियल अंपायर नासिर सर का इशारा,
नासिर शेख वाइट देख बतलाते हुए मुझे उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा नासिर सर। और इस एक्स्ट्रा के साथ 1+1 कुल मिलाकर 2 रन, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 54 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। धावसंख्या अतिशय चांगली एक सन्मानपूर्वक झालेली आहे। अतिशय चांगला खेळ या ठिकाणी दोन्ही संघांकडून बघायला मिळालेला आहे। रोनित नाकवाचा पहिला चेंडूवर विकेट आल्यानंतर थोडासा दिशाहीन ठरतो चेंडू आणि त्यावर आणखी एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळते। 1+2 1+1 अशा प्रकारे 2 धावांचा बोनस मिळतोय तो नागेश्वर आवाज संघाला। 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत नागेश्वर आवाज संघाच्या। 54 रन 3 विकेटों के नुकसान पर अभी आने वाले शेष 5 गेंदें बाकी है। कैवल्य पाटिल इनके ऊपर भरोसा रखा है और आज जरूर भरोसे के लायक जिम्मेदारी लेकर ले भारी बल्लेबाजी करनी है, पर क्या मौका देंगे रोनित नाकवा। और इस बार देखिए ऑन साइड में ड्राइव किया है, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका, पर 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 55 रन 3 विकेटों के नुकसान पर। डी तौर स्पेशलिस्ट हमारी का शतक लेकर आते हुए रोनित नाकवा। एबी ग्रुप अलीबाग टीम की जानिब से अभिजीत राणे प्रेजेंटेड नागेश्वर आवाज हम देख रहे, जबकि एक शानदार मैच इस प्रतियोगिता के द्वारा होता हुआ। सूरज फलंदाजी करतोय, खारेपाट विभागातील हा खेळाडू। हे काय आता आपण बघतोय अतिशय बाउन्सर होता चेंडूला, पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा, टप्पा पडला नाही परंतु कैवल्यला स्ट्राईक पाहिजे होती, त्याच्यामुळे फलंदाज घेण्यासाठी स्ट्राईक घेण्यासाठी त्याग करावा लागतोय सूरजला आणि फलंदाज मात्र बाद होऊन तंबूत परततोय। यस और सर देखा जाए तो बैटिंग टीम ने यहाँ पर रेफर लिया है, डीआरएस लिया है, थर्ड अंपायर को यहाँ पर मजबूर किया है चेक करने के लिए। बॉलिंग टीम ने यहाँ पर रेफर किया है, देखिए वाइट है या नहीं जरूर यहाँ पर दिखलाते हुए थर्ड अंपायर जरूर चेक करेंगे। तब तक हम देख रहे हैं स्क्रीन पर सभी दर्शक वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 2 की शुरुआत में सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है, वेलकम है। आपण याच दरम्यान बघतोय समोर जो स्क्रीनवर आपण बघतोय पराग शेळके, जो समा वॉरियर्स या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि ज्याच्या नावाने त्या ठिकाणी स्टँड बांधलेला आहे। पराग शेळके कोण आहे प्रश्न पडलेला असेल नवीन येणाऱ्या खेळाडूंना सुद्धा। पराग शेळके सोनी नवगावचा संघ होता, जो एक हाफ पॅन्टचे जे खेळाडू होते सर्व, परंतु अतिशय चपलाईने समोरच्या संघावर मात करण्यात त्यांचा हातखंडा होता। कित्येक वर्ष त्याने म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वर्ष संपूर्ण अलिबाग तालुक्यातील क्रिकेटवर त्याने अधिराज्य गाजवले। कोणताही संघ असो, कोणताही सामना असो, कधी फलंदाजीच्या जोरावर, कधी गोलंदाजीच्या जोरावर, तर कधी कधी उत्कृष्ट बेस्ट फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी सामने जिंकून आपल्या संघांसाठी असा हा संघाचा कर्णधार, लेजेंडरी कर्णधार म्हणून त्याची या ठिकाणी आपण बघतोय पराग शेळके स्टँड, त्याच्या नावाने स्टँड सुद्धा उभारलेला आहे। जरूर पराग शेळके सर आप यहाँ पर आए, आपका तहे दिल से वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में तहे दिल से स्वागत है। कमेंट्री बॉक्स की जानिब से मैं आपका वेलकम कहता हूं। और देखिए यहाँ पर एक शानदार मैच, सभी खचाखच भरते हुए स्टेडियम, सभी दर्शक आज इस मैच का मन मुराद आनंद लेते हुए, और ये पूरा श्रेय जाता है दमदार आमदार कार्य सम्राट श्री महेंद्र दलवी सेठ, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए काफी अच्छा नियोजन किया और अच्छा एक प्लेटफॉर्म खड़ा किया है। मैं स्कोर कमेटी का भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। और डिसीजन यहां पर ऑफिशियल अंपायर का आता हुआ वाइट और 1 बाउंस की चेतावनी, और गेंदबाजी करने वाली टीम ने ये रिव्यू गमा दिया है, ये ध्यान दीजिए। इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश, ऑन ड्राइव खेल दिया, फील्डर है वहां पर, थोड़े से फंबल हो गए, 1 रन लेने की जगह पर दूसरी भाग मिल्का भाग, और रातों के समय हमारे विकास साखर सर के सामने यहां पर चोरी होती हुई 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 58 रन 4 विकेटों के नुकसान पर। स्लॉक षटक आहे, शेवटचं षटक आहे। रोनितला माहिती आहे समोर मोठा खेळाडू आहे, कैवल्य खेळतोय, परंतु कैवल्यला सुद्धा मोठे फटके मारायला बॅट उचलायची संधी दिलेली नाही आहे आतापर्यंत तरी। रोनितने चांगली गोलंदाजी केली आहे, एक्स्ट्रा धावा जरूर गेल्यात या षटकामध्ये। पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेरचा आहे, पंचांकडे आशेने बघतोय फलंदाज, वाईटची अपेक्षा करतोय, परंतु पंचांकडून फेअर डिलिव्हरीचा इशारा अद्यापर्यंत तरी आलेला आहे। निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते। धावसंख्या स्थिर आहे 58 धावा 4 षटकांच्या खेळानंतर आपण बघतो 4 चेंडू सुद्धा संपलेत शेवटच्या षटकातील, 2 चेंडू येणं बाकी आहे। रोनित व्हेरी गुड बॉलिंग।
इस बार देखिए रोनित की गेंद हवा में, बल्लेबाजी में है गर्जन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। मेरी परिभाषा में मैं कहता हूं सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून, गेंद गई सीमा पार। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ये ब्रांडेड षटकार। पद्धतीने त्याने स्वतःला पोझिशन मध्ये आणलं, पायूल मागे घेतलं, चेंडूला बरोबर प्रॉपर कनेक्शन गेलं, अचूक टायमिंग साधलं आणि त्यामध्ये थोडीशी ताकद काढली आणि चेंडू सरळ लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. शेवटचा चेंडू कौतुक करावं लागेल रोनितच्या गोलंदाजीचं. लाजवाब गोलंदाजी, खरोखर अप्रतिमरित्या गोलंदाजी करतोय. एक धाव होती परंतु बघता बघता दोन्ही फलंदाजांनी अतिशय चपलाईने पळत डोळ्यांचं पारणं फेडत डोळ्याच्या समोरून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि धावसंख्या झालेली आहे ती नागेश्वर आवाज संघाची. 5 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना 66 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 67 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 4 विकेटों के नुकसान पर 5 ओवर की समाप्ति के बाद टॉस के लिए है। मैं फिर से एक बार गुजारिश करूंगा टीम के कप्तान, टीम आरसी ग्रुप थल, टीम के कप्तान प्रफुल्ल पाटिल पिंट्या सर और समा वॉरियर्स लोनारे संजय जी घरत सर, निशांत जी कड़वे, निशु टॉस के लिए है। दोनों आ चुके हैं, वेलकम निशु सर और पिंट्या सर। दोनों जखमी शेर है, एक एक सामना हारलेले आहे, त्यांना माहिती आहे महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्यात के जिंकणंच आहे, फक्त जिंकणं आणि जिंकणंच आहे. हरलो तर पुढच्या वर्षाची पर्यंत वाट बघावी लागणार आहे. यस एब्सोल्युटली 365 दिन इस प्रतियोगिता की राह देखनी होगी और आज अलीबाग तहसील के मास्टर ब्लास्टर यानी दोनों भी खिलाड़ी शानदार खिलाड़ी है। निशु कड़वे भी उसी लायक खिलाड़ी है और पिंट्या पाटिल भी उसी लायक खिलाड़ी है। क्या कहना चाहोगे सर? तत्पूर्वी RDCA म्हणजे रायगड जिल्हा क्रिकेट समितीचे आमचे प्रमुख सन्माननीय श्री जयंतजी नाईक साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आमच्या MD ग्रुपच्या माध्यमातून. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या खेळाडूंना हौसला अफजाई केली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आपल्याला अंतिम दिवशी आणि उद्याच्या दिवशी सुद्धा आम्ही आत्ताच आमंत्रित करतोय स्पर्धेसाठी. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तोपर्यंत एक सुंदरसं गाणं होते टॉस होईपर्यंत. निखिल प्लीज कम. विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ आलेले आहेत, दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल टॉस करून घ्या. बोथ टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं. मैं आयोजन कमेटी से गुजारिश करूंगा कि टॉस उड़ा ले क्योंकि दोनों कप्तान यहाँ पर मौजूद है. केटी कपिल ठाकुर भी तशरीफ ला चुके हैं. तो आयोजक से गुजारिश है मान्यवरों को यहाँ पर बुलाया जाए और उनके शुभ हाथों से टॉस का बॉस किया जाए. ऋषिकेश साखर स्टैंड में हम देख रहे हैं नागेश्वर आवास के समर्थक, छोटे छोटे खिलाड़ी, छोटे छोटे नन्हे मुन्ने बच्चे इंटरटेनमेंट कर रहे हैं, वहां पर एंजॉय कर रहे हैं और उसमें ओवी सूरज गवानकर वो भी वहां पर एंजॉय करते हुए. ये समर्थक है नागेश्वर आवास टीम के. चेक आपण वळूया नाणेफेकीच्या बॉक्सकडे जिथे नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. तनुजा आणि प्राजक्ता मॅडम आमच्या समवेत जोडल्या जात आहेत. यायचं आहे. नाण्याच्या एका बाजूला निशू देखील आहे, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल दादा देखील आहे. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा आपण देऊया. जिथे नाण्याच्या एका बाजूला आपण संघ पाहतोय तो म्हणजेच संघ मालक समा वॉरियर्स संजयजी घरत यांचा संघ, तर RC ग्रुप संघ नाण्याच्या दुसऱ्या बाजूला. दोन्ही संघ नामवंत संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. मॅडम काय म्हणाल आपण, ही क्रिकेटची स्पर्धा बघताय, या स्पर्धेकडे जर पाहायला गेलं तर आयोजन कशा प्रकारे? एक छोटासा प्रश्न. खूप छान आहे. खूप छान आयोजन आहे. आज आपण पाहतोय जागतिक महिला दिवस आहे. जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने आज सर्व नाणेफेकीचे कौल
हे मंचावरती उपस्थित महिला भगिनी यांच्या शुभ हस्ते केले जातात. आज त्यांना सन्मान देण्याचा एक प्रयत्न केला जातोय. नाणेफेकीचा कौल आपण थोड्याच वेळामध्ये पार पाडणार आहोत. या पुढील होणारा सामना अर्थातच एक महत्त्वपूर्ण सामना असेल. दोन्ही दिग्गज अर्थातच प्रफुल्ल पाटील तर निशान कडवे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कॉल कोणाचा असेल निशू? निशूचा कॉल असेल. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज प्रफुल्ल पाटील. काय असेल निर्णय? एकंदरीत सामना महत्त्वपूर्ण आहे. आता कशाही परिस्थितीत जिंकायचं आहे. राकेश चव्हाण आणि सर्व नेटवर्क आपल्या सोबत जोडलं गेलं. एकंदरीत काय निर्णय आणि काय म्हणशील? नक्कीच आम्ही फिल्डिंग करू, बघू, कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. एक मॅच हारलोय त्याचं टेन्शन आहेच, आता जिंकण्यासाठी प्रयत्न करू. राकेश चव्हाण आपल्या पाठीशी उभे नेहमीच असतात. आज त्यांनी संघाची बांधणी चांगली केली आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन असं नसतं व्हायचं. निशू थांबायचंय थोडा वेळ. राकेश चव्हाण या नावाबद्दल काय म्हणाल? आपल्या पाठीशी उभे असतात, एक प्रचंड क्रिकेटची असणारा आवड आणि चाहता, या नावाबद्दल दोन शब्द. राकेश चव्हाण असे व्यक्ती आहेत की त्यांच्यासारखा स्पॉन्सर मी आत्तापर्यंत अजून बघितला नाही आहे. कारण की आम्ही 40+ वगैरे पण जातो खेळायला. त्यांच्यासारखं म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आहे ते. थँक्यू सो मच. ऐकत होतात आपण जिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फलंदाजी आली आहे नशिबी. कशा प्रकारे एकंदरीत मैदानाच्या वरती रणनीती असेल आणि महत्त्वपूर्ण सामना आहे. कशाही परिस्थितीमध्ये आता हा सामना जिंकायचा आहे, काय म्हणशील निशू? थोड्या चुका झाल्या आमच्या पहिल्या मॅचमध्ये, मिसफिल्डमुळे हारलो. पण त्या चुका आता रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. न्यूज फ्रॉम द सेंटर हिअर. स्पिन द कॉइन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. वन्स अगेन ओवर टू कमेंट्री बॉक्स. मुन्ना सर. यस, थैंक यू सो मच. प्रारंभिक जोड़ी मैदान पर इनिंग की शुरुआत करते हुए बूम बूम माटिया पंकज यादव और उनका साथ देते हुए नॉन स्ट्राइक पर बैटर निमिष. और पहली गेंद तेज तर्रार, गोली की रफ्तार, शिवतेज पाटिल नाम में ही दहशत है. और शिवतेज पाटिल गेंदबाजी के लिए और पहली गेंद तेज तर्रार की और बूम बूम माटिया जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा देते हुए विकास सर. बुमबुम कडे क्षमता आहे, बुमबुम कडे टॅलेंट आहे, बुमबुम कडे खेळ आहे. फक्त संयमाने खेळण्याची आवश्यकता आहे. बुमबुम जर मैदानात शेवटपर्यंत राहिला तर त्याच्या समोरचे सुद्धा फलंदाज अतिशय चांगली कामगिरी करू शकतात. पण तो पुढच्या चेंडूवर बुमबुमला थोडासा रडारमध्ये चेंडू भेटला होता. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकच धाव मिळते, एका धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत आणि धावसंख्येला सुरुवात केलेली आहे एकेरी धावेने. यस, एक रन के साथ शुरुआत की अपने साथी सहकारी निमिष को यहाँ पर बल्लेबाजी का मौका दिया है. शिवतेज पाटिल यानी रफ्तार के सौदागर आज गेंदबाजी करते हुए हमें दिख रहे हैं. अभिजीत राणे प्रेजेंटेट्स नागेश्वर आवास तो बल्लेबाजी करते हुए टीम AB ग्रुप अलीबाग. आपण आता बघितलं लेजेंडरी क्रिकेटर राजू म्हात्रे, मॅन फ्रॉम कोळगाव. त्यांच्या समवेत आपण बघितलं राजनजी यांना सुद्धा. त्यांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा आजच्या दिवशी सुद्धा. और इस बार देखिए विकास सर पावर प्ले का ओर जारी है. पावर प्ले की ओर में कंजूसी गेंदबाजी कर रहे, तेज तर्रार गेंदबाज यहाँ पर शिवतेज पाटिल. कमाल की गेंदबाजी, 3 गेंदें डाल चुके, 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए. बूम बूम माटे जैसे बल्लेबाज अगर सामने खड़े हैं तो किस तरह की गेंदबाजी की जाए ये उन्हें ही पता होगी, क्योंकि एक अच्छे खिलाड़ी है जिन्होंने रतन बुआ चषक में भी शानदार बल्लेबाजी की, वही बैटर पंकज यादव. और इस बार देखिए पंकज यादव हवा में खेलने की कोशिश. ओहो, इस बार देखिए तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई. कोशिश की थी यहां पर फील्डर ने कैच लेने का प्रयास किया था, पर उस कोशिश में नाकाम होते हुए. परंतु झेल जर पकडला असता ना तर 1991चा जो वर्ल्ड कप होता ना तर अजय जडेजाची आठवण आली होती त्यावेळेला. जर झेल घेतला असता तर बेस्ट ऑफ द कॅच, त्या वर्ल्ड कप मधला बेस्ट कॅच ठरला होता तो अजय जडेजाने उचलला होता कॅच. अतिशय चांगल्या पद्धतीने कट करतोय चेंडू, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा काढली. पायामध्ये थोडीशी मोच असताना सुद्धा पंकजचं कौतुक करावं लागेल की त्याने पळून अतिशय चांगल्या चपलाईने पळून 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. यस, जरूरी है यहाँ पर 2 रन आवश्यकता थे. निमिष और पंकज यादव दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन स्कोर कार्ड पर.
ओहो, फिर से एक बार तेज तर्रार शिव तेज पाटिल की तारीफ करो उतनी कम है। यहाँ पर मैदान में स्प्रे लेकर जाइए, जरूरत मैदान में स्प्रे लेकर जाइए प्लीज। थोड़ी सी इंजरी शायद से पंकज यादव को हो चुकी है, तो तब तक हम देखते हैं। पहली गेंद से शुरुआत की थी गेंदबाज शिव तेज पाटिल ने, और एक शानदार गेंदबाजी का एनालिसिस उनके माध्यम से क्या हम स्क्रीन पर देख रहे सम्मान्य कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, उनके साथ एडवोकेट मनोज कुमार जी शिंदे, उसी साथों साथ सम्मान्य सुनील जी पत्रे, मधु शेठ और सभी मान्यवर उनके पीछे हम देख रहे हैं सभी लेजेंडरी प्लेयर्स। उनके पीछे आप देख रहे हैं चंद्रशेखर भोईर जो हमारे टीम के ओनर थे, और उसके बाजू में श्यामराव नाइक और उनके सभी साथी, और एडवोकेट नंद कुमार तांबटकर भी हमें दिखाई देते हुए सुड़कोली गांव से बिलोंग करने वाले कार्य सम्राट सम्मान्य महेंद्र शेठ दलवी के खाते समर्थक। देखिए मात्रे दादा यानी हमारा सोनिया भाई स्क्रीन पर हमें दिखाई देते हुए, तालियों की बौछार, पूरी फैमिली स्क्रीन पर हमें दिखाई देती हुए। वेलकम नागेश्वर आवास, बैलगाड़ी प्रेमी सोनिया दादा और उनकी फैमिली आज क्रिकेट के मैदान पर आज दमदार आमदार प्रीमियर लीग में एंटरटेनमेंट करते हुए। अतिशय सामना चांगला रंगणार यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे। लाजवाब पहिलं षटक टाकलं होतं, आपण बघितलं, हाताळलं होतं ते शिवतेजने। उंचीचा पुरेपूर फायदा, शेवटच्या क्षणाला खांद्यातून स्प्रे मैदानामध्ये घेऊन जा, विनंती असेल, वारंवार सूचना देतोय, मैदानामध्ये स्प्रे घेऊन जा प्लीज। हम देख रहे हैं स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टैंड, पंडितनाथ ढेपे स्टैंड, पराग जी शेलके स्टैंड, ऋषिकेश साकरकर स्टैंड, राजू मात्रे स्टैंड, और उसी साथों साथ संजय जी बने स्टैंड, महेंद्र मात्रे स्टैंड, महिला कक्ष जो आरक्षित किया हुआ है, अरुण विचारे स्टैंड, राजू शास्त्री स्टैंड, पंकज जी जादव स्टैंड, उसी साथों साथ रविंद्र पाटिल स्टैंड, शंकर बाड़ा स्टैंड और रुपेश भाभी स्टैंड। और यहाँ पर सभी दर्शक आज इस मैच का तहे दिल से स्वागत है। रुपेश भाभी स्टँड आहे आपल्या बाजूला, बरोबर आहे, लेजेंडरी क्रिकेटर, थळचा एक उत्कृष्ट खेळाडू। परंतु आज बघा, आज आपल्या मंडळाकडून तो या मैदानामध्ये बॅट घेऊन सुद्धा जाताना दिसतोय। जरी लेजेंडरी क्रिकेटर असला तरी मंडळाच्या छोटा कार्यकर्ते असो मोठा कार्यकर्ता असो, तशा पद्धतीने या ठिकाणी काम करताना सुद्धा दिसतंय। कोणतेही मनात घमंड नाही किंवा मोठेपणा सुद्धा नाही। एक अच्छा व्यक्तिमत्व, और जिनके माध्यम से हमने भी सर क्रिकेट खेला है, ऐसे हमारे रुपेश जी भाभी, इनका भी मैं तहे दिल से आभार। एक ओवर की समाप्ति के बाद, पहली ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर एबी ग्रुप अलीबाग टीम का हम स्कोर कार्ड पर देख रहे हैं 5 रन। कंजूसी गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज शिवतेज पाटिल ने की। शिवतेजचं खरोखर कौतुक करावं लागेल। पहिल्या षटकामध्ये त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं, एक संधी सुद्धा एक किंचितशी निर्माण सुद्धा केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं कमी प्रयत्न झाले, अन्यथा मात्र बाद होऊन परतावं लागलं असतं पंकजला। परंतु पंकजने सुद्धा संयमाने शेवटपर्यंत टिकून आपल्या संघाला संबोध घेऊन चालला, तर टार्गेट 67 पंकजसाठी मोठं नाही आहे। बच्चे में 24 गेंदे 62 रनों की आवश्यकता है, प्रत्येक गेंदबाजी के लिए आए। ओहो, इस बार देखिए फुलर लेन की गेंद जड़ में डालने की कोशिश से खेल खोद कर खेला है, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 6 रन, जबकि 67 रनों का टारगेट है। जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। विकास सर, कहने का तात्पर्य यह है कि जुगनू यानी काजवा, जो अंधेरे के समय खुद का प्रकाश खुद निर्माण करता है। और समोर आपण स्क्रीनवर बघतोय, पुढच्या मॅचची वाट बघते समा, कधी मॅच माझा लागते आणि मी कधी जिंकते। आंबेवाडीचा हा गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळतोय प्रतीक। आंबेवाडी पोयनाडचा हा गोलंदाज अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू लाजवाब टाकला होता, पंकजला थोडंसं थांबवलंय त्याने, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय। और इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर को अपने हाथ जमीन समांतर करते हुए दिखाया और कहा आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 7 रन। रिवर्स स्वीप, लाजवाब स्विच हिट, चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा पार, षटकार।
रिव्हर्स स्वीपचा फटका होता, म्हणजे थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे. लाजवाब, अप्रतिम देखना. ज्या वेळेला घी सीधी उंगली से निकलता ही नाही तब उंगली टेढ़ी करनी पडते, अशा पद्धतीचा खेळ बघायला मिळाला होता. गोलंदाज हावी होत होता त्याच वेळेला. षटकार येतोय आणि त्याचा परिणाम पुढचा चेंडू ओव्हर पेच, अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्शन होते. चेंडू जातो राजमात्रेला सलामी द्यायला. षटकार. पर 2 छक्के लगाए, आवश्यकता थी और निमिष को इसी बल्लेबाजी के लिए जाना जाता है. खाई तर तुपाशी नाही तर उपाशी. और यहाँ पर देखिए, यहाँ पर बल्लेबाज ने क्या बल्लेबाजी करते हुए दिखा दिया है. ओहो, फिर से एक बार. जली को आग कहते, बुझी को राख कहते. 3 गेंदों पर 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी. लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में गेंदबाज प्रतीक हिट केला. दुसरा चेंडू आणि तिसरा चेंडू आपण बघितलं. लाजवाब पद्धतीने प्रॉपर कनेक्शन केलं आणि अप्रतिमरित्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी निमिषच्या बॅट मधून होताना दिसते. इसीलिए तो कहते हैं ना, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई. मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई. और यहाँ पर देखिए 3 गेंदों पर 3 छक्के लगाए और गेंदबाज को झंडू बाम लगाने पर मजबूर किया है. लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाने के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 25 रन स्कोर कार्ड पर. जीतने के लिए अभी भी 42 रनों की आवश्यकता है. 25 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 3 गेंदों पर 3 छक्के लगाए प्रतीक पाटिल के ऊपर यहाँ पर अटैक करते हुए बैटर निमिष ऑन द फायर. या 3 षटकारांबरोबर षटकारांची नोंद आमचे धरणे गुरुजी सांगतायत. तब्बल 351 षटकारांची नोंद या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे षटकार बघा, षटकारांची खूप संख्या आहे. फलंदाजांचं नंदनवन, गोलंदाजांचे वाभाडे काढले जातात या मैदानात. इस बार देखिए आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. और वही तूफान आज इस मैदान पर शांत रखते हुए गेंदबाज प्रतीक पाटिल, डीजे मास्टर. आठ मार्च जागतिक महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण बघितलं आमदार साहेबांनी सर्व महिलांचा खूप सारा सन्मान केलेला आहे या मंचकावर. आणि त्याच सन्मानात आणखी एक भर म्हणजे त्यांच्या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या आघाडी प्रमुख सौ संजीवनी नाईक यांचं या देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या मंचकावर खूप खूप अभिनंदन. तो जरूर यहाँ पर देखिए 50-50 का ओवर अभी भी बाकी है क्योंकि यहाँ पर विकेट प्राप्त की है 25 रन स्कोर कार्ड पर. 1 विकेट के नुकसान पर पंकज यादव और न्यू बैटर मैदान पर जय पाटणकर. जय पाटणकर मैदानात येतोय. एक तगडा फलंदाज या ठिकाणी बघतोय आपण. जेस्सी रायडरला बघितलं न्यूझीलंडच्या, त्याची आठवण करून देणारा ह्याची उंची, देहबोली. परंतु चांगल्या पद्धतीने टोळावला चेंडू, फ्लिक केला होता परंतु त्यामध्ये टायमिंग होतं, परंतु ताकद थोडी कमी पडली. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. जय पाटणकर आल्या पावली माघारी. फलंदाज बाद. जल्द से जल्द मैदान पर भेजें क्योंकि ऑफिशियल अंपायर का कॉल हमें जरूर आता है. बैटर रेडी रखना जरूरी है अन्यथा पेनलाइज किया जाएगा. ये दोनों टीम जान ले. जो भी खिलाड़ी अगर लेट करता है तो जरूर पेनलाइज किया जाएगा. गेंदबाजी करने वाली टीम को 20 मिनट का कालावधि 4 ओवर के लिए दिया है और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बल्लेबाज को जल्द से जल्द भेजना है. ऑफिशियल अंपायर देखिए खुद आ रहे.
इसका मतलब कितना लेजी पना कर रहे हो आप। बल्लेबाजी करने वाली टीम AB ग्रुप अलीबाग। कौतुक करावं लागेल प्रतीकचं, 3 लगातार षटकार आले, संपूर्ण दबाव त्याच्यावर निर्माण झाला होता, परंतु त्याने काय केलं, नंतरचे जे शेवटचे 2 चेंडू होते अतिशय आपल्या भात्यातील प्रमुख अमोघ अस्त्रे बाहेर काढली आणि 2 चेंडूंवर 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करत जे आपल्यावर दबाव झाला होता आणि जो संघावर सुद्धा दबाव निर्माण झाला होता तो थोडासा नाहीसा केलेला आहे। 25 धावा पॉवर प्ले संपल्यानंतर, दुसरा पॉवर प्ले संपल्यानंतर धावफलकावर आहेत आणि 2 फलंदाज त्यांचे माघारी परतले आहेत। नवीन फलंदाज तो फलंदाजीसाठी सिद्धांत नवले। जरूर सिद्धांत नवले, थलगांव की रन मशीन। 9 सेकंड पर स्ट्राइक पे पंकज यादव और 50-50 ओवर, यानी यहाँ पर जरूर देखा जाए तो टारगेट दिया जाता है 10 रनों का, और वो 10 रनों का टारगेट 6 गेंदों में अचीव करना है। अगर आप 9 रन भी बनाए थे तो 5 रनों की पेनल्टी यहाँ पर दी जाएगी। और शिवतेज पाटिल गेंदबाजी के लिए आए। जरूर यहाँ पर मैं कहूंगा सर, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। कभी खुशी कभी गम देने वाला यह खेल जिसे कहते हैं क्रिकेट। फिर से एक बार शिवतेज पाटिल, रफ्तार का सौदागर, रफ्तार के सौदागर के ऊपर मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, बल्लेबाजी में गर्जन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। म्हटलं होतं पंकज जागेवर थांबला तर कितीही मोठं टार्गेट त्याच्यासाठी अवघड नाही आहे, परंतु त्याचं जागेवर राहणं महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामधून एक क्लासिकल स्ट्रोक बघायला सुद्धा मिळालेला आहे। ओ पर इस बार देखिए कमबैक, एक तुम्हारी तो एक हमारी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका दिया यहाँ पर बल्लेबाज को गेंदबाज शिवतेज पाटिल ने। और स्क्रीन पर हम देख रहे हैं राजू म्हात्रे सर, ऋषिकेश साखरकर, द लेजेंडरी क्रिकेटर, हम स्क्रीन पर यहाँ पर देखते हुए जिनके इस नाम के स्टैंड यहाँ पर बने हैं और दोनों साथ में बैठे और उनके स्टैंड भी साथ में है, ऋषिकेश साखरकर स्टैंड और राजू म्हात्रे स्टैंड। इस बार ऑन ड्राइव खेल दिया मिड विकेट की दिशा में, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा। पंकज यादव बल्लेबाजी के लिए उतरे और उन्होंने बल्लेबाजी की जिम्मेदारी अपने कंधे पर ली। इसीलिए तो कहते हैं ना, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना। ये तो अच्छा हुआ कमबख्त शीला टाइम पे जवान हो गई। और जरूर यहाँ पर शीला जवान नहीं हुई तो पंकज जवान होता हुआ यहाँ दिखाई दिया। आवश्यकता है रनों की और वही रन यहाँ पर प्राप्त करते हुए 2 गेंदों पर 3 गेंदों पर 10 रन प्राप्त किए। परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने पुढचा चेंडू सुद्धा बघतोय, एक चेंडू चांगला टाकतोय, दुसरा खराब टाकतोय, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसते। शिवतेज पाटील आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय। 2 चेंडू खराब मिळाले, खराब नव्हते ते चेंडू, त्यामध्ये पंकजचं स्किल होतं, खालचे चेंडू होते, पंकजने अतिशय चांगल्या पद्धतीने मनगटाच्या साहाय्याने त्यांना एक षटकार आणि चौकारामध्ये रूपांतर केलं होतं। पर सर देखा जाए तो 4 गेंदों में उन्होंने वो टारगेट अचीव किया है, आने वाली 2 गेंदें शेष है। तो फिर से एक बार देखिए डीप कवर पॉइंट क्षेत्र, फील्डर वहां पर सुरक्षित हाथों में कैच देते हुए यहां पर विकेट का पतन, माहौल यहां पर क्रिएट करते हुए टीम अभिजीत राणे प्रेजेंट, नागेश्वर आवास 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। इसी पना हो रहा है, ऑफिशियल अंपायर से हमें कॉल आ रहे हैं, इसके बाद आने वाले बल्लेबाज को आउट दिया जाएगा। ये दोनों टीम के कप्तान जान ले। पंकज यादव सर आप भी उसे जरा ध्यान में दीजिए और बल्लेबाज रेडी रखे। हम बार बार आपको कॉल कर रहे हैं, ऑफिशियल अंपायर हमें कॉल कर रहे हैं यहाँ पर, इसलिए फिर से एक बार अगर ऐसा हुआ तो जरूर ऑफिशियल अंपायर की जानिब से यहाँ पर आउट दिया जाएगा। आपको पता है एंजेलो मैथ्यूज को किस तरह से आउट दिया गया था, तो यहाँ पर जब तक आपका खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर निकलता है उसके पहले आपको इन करना जरूरी है, ये बार बार कहा नहीं जाएगा। AB ग्रुप अलीबाग टीम
और इसके बाद अगर ऐसा होता है तो ऑफिशियल अंपायर हमें जरूर कॉल करेंगे और आउट दिया जाएगा। माहित कूर येतोय नवीन फलंदाजीसाठी। पंकज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव नक्कीच निर्माण होईल, परंतु पंकजने आपलं काम पूर्ण केलं होतं, परंतु ते काम पूर्ण झालेलं नव्हतं, त्याला भरपूर शेवटपर्यंत राहण्याची गरज होती। 2 धावा चेंडूंमध्ये 3 चेंडूत पहिल्या त्याने बोनस मिळवण्यासाठी जो आवश्यक चॅलेंज होतं ते पार केलं होतं, परंतु दिल्ली खूप दूर आहे अजून आणि ती दिल्ली गाठण्यासाठी या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल। एका नॉन स्ट्राईकला बघतो सिद्धांत नवले, स्ट्राईकवर नवीन आलेला फलंदाज माहित कूर। तो जरूर इसीलिए तो कहते हैं ना, रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। और जरूर अंधेरों में रास्ता निकालना है तो मुश्किलों से लड़ना होगा। और ये देखिए कैच ऑफ द नाइट, शानदार कैच, वेल जज कैच, नवाज यहां पर कैच लपकते हुए फील्डर का नाम है तीसरे ओवर में जरूर यहाँ पर 10 रन खर्च किए, यानी एडिशनल 5 रन बोनस में पकड़े जाएंगे। तो टोटल स्कोर कार्ड पर 40 रन और बच्चे पे 12 गेंदे, और हमारे गुणलेखक सर बताते हुए 12 गेंदों में 27 रनों की आवश्यकता है। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है, हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। 12 गेंदे 27 रनों की आवश्यकता विकास सर। आता मात्र सामन्याचं पोझिशन बघा, 50-50 असं पोझिशन आलेलं आहे। दोन्ही संघांना समान संधी आहे। 12 चेंडू 27 धावा। सिद्धांतला मात्र आपल्या लयमध्ये यावं लागेल, चांगली खेळी करून ज्यासाठी त्याला फलंदाजीसाठी पाठवलेलं आहे ते काम त्याला आता मात्र करावं लागेल। ज्याचा लौकिक आहे, सर्वांचा आवडता खेळाडू अलिबाग तालुक्यातला सिद्धांत नवले का होता हे त्याला आता या मैदानात सिद्ध करून दाखवावं लागेल। 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे। नॉन स्ट्राइक एंडला आपण बघतोय ऋतिक घारवट। ऋतिक गारवट गेंदबाजी के लिए आए, बंटी नाम से प्रचलित है और गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पे बल्लेबाज सिद्धांत, नॉन स्ट्राइक पे ऋतिक और गेंदबाजी के लिए आते हुए बंटी। ओहो, इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस बार ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 41 रन 4 विकेटों के नुकसान पर 67 रनों का टारगेट यहां पर सेट किया है। बंटी गेंदबाजी के लिए फिर से एक बार। अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता, तेवढ्या छान पद्धतीने खेळलाय। चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक होते। स्ट्राइक मात्र रोटेट केली जाते या ठिकाणी। सिद्धांत 1 धाव काढतोय, ऋतिकला स्ट्राइकवर आणतोय, खातं उघडतोय स्वतःचं, संघाची धावसंख्या पोहोचवतोय 42 पर्यंत। ऋतिक घारवट यानी वर्सोली का खिलाड़ी, जर्सी नंबर 45 परिधान किए हुए खिलाड़ी। अक्सर इस खिलाड़ी ने काफी लंबे लंबे छक्के लगाए वर्सोली के मैदान पर आज उनकी अग्नि परीक्षा है, आज कसौटी है। कप्तान ने रखा हुआ विश्वास, उन्हें प्रमोट किया बल्लेबाजी के लिए। 11 चेंडू 25 धावा, अतिशय चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने झेल सुद्धा पकडला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये। फलंदाज ऋतिक माघारी येतोय, फलंदाज बाद। पंकज नाकवा हमारे काबिल दोस्त, हार्ड हिटर खिलाड़ी, यहाँ पर उनके ऊपर जिम्मेदारी है। 42 रन 5 विकेटों के नुकसान पर अभिजीत राणे पुरस्कृत नागेश्वर आवास टीम आज जरूर शानदार गेंदबाजी कर रहे हैं। इसीलिए तो सर कहते हैं ना, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास। और जरूर यहाँ पर झक्कास कहने का वक्त आया है, क्योंकि ऋतिक घारवट को भी इन्होंने वापसी का रास्ता दिखलाया गेंदबाजी करते हुए। गेंदबाज बंटी, न्यू बैटर मैदान पर पंकज नाकवा।
प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघांमधून हे जेव्हा ते खेळाडू खेळतात ना तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्याकडून बघायला मिळतो. पंकजकडे खूप मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, हातोटी आहे आणि आज त्या फटक्यांची गरज या AB ग्रुप संघाला सुद्धा आहे. पंकज नाकवाने यावेळेला उचललाय चेंडू. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाहीये आणि विकेटचं पतन. अगोदरची विकेट्स गेली होती त्याला 500 रुपयांचं पारितोषिक शार्विल कडून आलं होतं आणि ह्या विकेटला सुद्धा शार्विल कडून 500 आहे आणि याच्या पुढच्या विकेट शार्विल की जानिब से हर विकेट के लिए 1000 रुपए का कैश प्राइज और विकेट जा चुके भी है। विकास सर अगर देखा जाए ना तो 7 विकेट जा चुके हैं, बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम। हम देख रहे हैं अभिजीत राणे पुरस्कृत नागेश्वर आवास। तो फिर से एक बार देखिए गेंदबाजी, बंटी शानदार गेंदबाजी कर रहे हैं। न्यू बैटर मैदान पर साहिल यादव। साहिल यादव को यहां पर मौका दिया धरणे गुरुजी सर बतलाते हुए जीतने के लिए 7 गेंदे और 24 रनों की आवश्यकता है। आकाश सर देखिए एक रोमांचक मैच है, कांटे की टक्कर है। और इस बार ऑप्शन के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा। फिर से एक बार प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए। मेरी परिभाषा में आकस्तर मैं अक्सर कहता हूं कि गरीबी में आटा गीला भी कहा जाता है। पहले से कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। नाही 44 धावसंख्येवरती 7 फलंदाज बाद झालेत। ही परिस्थिती खऱ्या अर्थाने कठीण आहे, कारण येणारे 7 बॉल्स आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे। बंटी घुगेचं कौतुक करावं लागेल। फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे, फटका इथून मात्र फसलाय। चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी नाही। फलंदाज क्रमांक 8 तंबूच्या आश्रयाला परत।
वो भी यहाँ पर प्राप्त होगा। सम्मानीय आदरणीय राजा खेनी साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दूसरे में। इथून मात्र ना रिव्ह्यू घेतला गेलाय, भीमर आहे की नाही ही गोष्ट चेक केली जाईल। बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जातो। आपण जर सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू राहील, अनसक्सेसफुल झाला तर इट्स अ फेयर डिलीवरी। यस इट इज। यहाँ पर मैंने पहले ही कहा था ना आकाश सर कि यहाँ पर अगर गेंद डॉट होगी तो खुशी का माहौल होगा, अगर गेंद खराब होगी तो यहाँ पर गरीबी में आटा गीला होगा। पर किस्मत ने साथ दिया बंटी का आखिरी गेंद पर आकाश सर, और उन्होंने बंटी ने गेंदबाजी करते हुए 4 विकेट प्राप्त किए, शानदार गेंदबाजी। और शारविन इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज गेंदबाज बंटी के लिए प्राप्त होता हुआ। और इसके पहले भी जो कैच लपका था ना बैकअप में, उस खिलाड़ी के लिए भी 1000 रुपए का कैश प्राइज है यहाँ पर खिलाड़ी के लिए। स्कोर जा पहुंचा है 44 रन 8 विकेटों के नुकसान पर। अभिजीत राणे प्रेजेंट, नागेश्वर आवास यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए। इथून मात्र 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे। सिद्धांत नवले मैदानावरती अजूनही टिकून आहे, सिद्धांतवरती संपूर्ण जबाबदारी आहे। 6 चेंडूंवरती 4 मोठे फटके आले तर आणि तरीच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो। बघा सनील पाटील, केदार बिर्जे या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे। 3 तालुक्यांमधील खेळाडू या मैदानावरती अक्षरशः आपली चांगली कामगिरी करून चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत। षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मोर्चावरती साईराज नरे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेत। पहिलाच बॉल इथून मात्र 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, चौकार। जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता। अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। पर एबी ग्रुप अलीबाग टीम को बचाना है तो बैटर सिद्धांत नवले को इसी तरह से बल्लेबाजी करनी है आकाश सर। 5 मध्ये 19 ची रिक्वायरमेंट आहे। अशा पद्धतीचा आणखीन 2 फटके जर आले ना तर नागेश्वर आवाज संघावरती मनोवैज्ञानिक दबाव यायला वेळ लागणार नाहीये। साईराज तसं बघायला गेलो तर एक नवेदित गोलंदाज आहे, मग त्याच्यावरती सिद्धांत नवले कशा पद्धतीने हल्ला बोल करेल हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। हे आहे दबाव, हे आहे प्रेशर, आणि हे प्रेशर इथून मात्र क्रिएट केलं गेलंय। और साईराज नरे के बारे में सर मैं कहना चाहूंगा, साईराज नरे एक अच्छे गेंदबाज है जिन्होंने प्रोफेशनल बल्लेबाजों को भी खड़ा रखा है। पर ये अस्तित्व की लड़ाई है, आज ये प्रतियोगिता अलग है। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में उन्हें आज मौका मिला है। 5 गेंदे 18 रनों की आवश्यकता है। मोठा फटका आलाय डाऊन द ग्राउंड, या वेळेला मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार, फरार संजीवनी आणणारा षटकार। तो कहते हैं ना, ए फलक देख झलक मेरी झलक सबसे अलग। और यहाँ पर विकास साकरकर ने कहा कि संकट मोचन खिलाड़ी क्यों कहा जाता है, इस खिलाड़ी को आवश्यकता थी 6 गेंदे सर, और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता, और 2 गेंदों पर लगातार के 2 बड़े स्ट्रोक लगाए। बघा इम्रानजी, तुम्ही जे कॅल्क्युलेशन सांगताय 6 मध्ये 23 ची गरज होती, अगदी आजच्या प्रेक्षकांना सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, आता 4 मध्ये 12 ची रिक्वायरमेंट आहे। त्याहीपेक्षा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 4 चेंडूंवरती 2 मोठे फटके हाणायचे। मग त्यासाठी सिद्धांत नवलेने नेट प्रॅक्टिस मध्ये असे खूप सारे फटके घेतलेत, मात्र मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे, आणि मग अशा वेळेला प्रेशर मध्ये खेळणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल। या वेळेला चांगला फटका खेळलाय, जरूर एक कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, आत्मसमर्पण केला जातोय, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तेच चित्र मैदानाच्या आत। यस, दोनों जवानी के मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, और विकेट जा चुके हैं 9, यानी आखिरी विकेट है सर, और जीतने के लिए 3 गेंदे 11 रनों की जरूरत। क्या होगा इस मैच में? या मॅचचं संतुलन
बनणं गरजेचं आहे. 9 विकेट्स इथून गेल्यात. एखादी चुकी सिद्धांत नवले आणि अगदी त्याच वेळेला एबी ग्रुप अलिबाग संघाला या मॅच मधून बॅकफुटवरती ढकलू शकेल. मात्र एखादा चांगला चेंडू नागेश्वर आवासला पुन्हा एकदा कमबॅक करायला मदत मिळू शकेल. येणारे 3 बॉल्स विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. एका बाजूला सन्मान्य प्रशांतजी नाईक यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अभिजितजी राणे यांचा नागेश्वर आवास संघ पाहायला मिळतोय. रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय जयदीप शेखर बना स्टैंड मधून. इस बार देखिए शॉर्ट बैक स्क्वेयर की दिशा में खेल दिया, डीप में फील्डर है शिवतेज पाटिल. जब तक कोई रन की गुंजाइश नहीं. देखिए जरूर सर लंबी दौड़ थी, तब तक 2 रन लेने का प्रयास अगर करते तो जरूर कामयाब होते, पर विश्वास दिखाया है बल्लेबाज सिद्धांत नवले ने. रिस्क का घेतील ना. 9 विकेट्स गेलेल्या आहेत. शेवटच्या विकेटसाठी रिस्क घेतली तर कै किराणे पे पाणी फिर दिया जे म्हणतात ना, त्याच पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते. 2 बॉल्सवरती 2 मोठे फटके येणं ही काळाची गरज आहे. इथून चुकलात तर संपलात असा काहीसा खेळ मैदानाच्या आत आहे. ओहो, और इस बार गेंदबाजी करते हुए साईराज नरे, मैंने पहले ही कहा था साईराज नरे ऐसे गेंदबाज है जो प्रोफेशनल बल्लेबाजों को चकमा देने की क्षमता रखते हैं. रोहा से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी आज साईराज नरे ने बतलाया है कि मुझे क्यों आज रोहा का पल्ला यहाँ से पार करते आया हूं. पर सिद्धांत नवले ने जरूर कोशिश की. 1 गेंद और 11 रनों की आवश्यकता है. चमत्कार को नमस्कार करना होगा, ओम बट स्वा कहना होगा. यहाँ पर अगर गेंदबाज गलती करते आकाश सर तो कुछ हो सकता है. नाही, निश्चितच आता फलंदाजांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. गोलंदाजांनी चुकी केली तरच संधी उपलब्ध होईल. इथून मात्र ही मॅच अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास संघ जिंकतोय. और विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. 10,000 रुपए का कैश प्राइज आया है अभिजीत राणे सर इनकी जानिब से. नागेश्वर आवास 16 में प्रवेश करते हुए यहाँ पर सुरेंद्र दा देवेश दादा यहाँ पर आ चुके. सोनिया भाई उनका भी तहे दिल से स्वागत है. मी पुन्हा एकदा संपूर्ण स्टेडियम मध्ये बसले ज्या महिला बसलेल्या आहेत ना, त्यांना विनंती आहे की आपण सर्वजणी या मंचकावर यायचं आहे. आपल्या सर्वांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे की आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी दमदार आमदार आदरणीय श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा नागेश्वर आवास आपल्या सुद्धा महिला भगिनी ज्या आलेल्या आहेत, माता भगिनी, त्यांना सुद्धा या ठिकाणी पाठवायचं आहे. या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ आपण केक सुद्धा कापणार आहोत. रायगड जिल्हा शिवसेनेच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संजीवनी नाईक, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व सहकारी महिला यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्यांच्या हस्ते या ठिकाणी केक कापून हा महिला दिन अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहात साजरा करणार आहोत आपण. दिनांक 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन यांच्या गौरवार्थ जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला